SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथील दस्तगीर पठाण यांना लोखंडी हत्यारानं अमानुष मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. याबाबत रेहाना दस्तगीर पठाण यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर दुसऱ्या फिर्यादी महिलेनं देखील दस्तगीर आणि समीर पठाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत. पहिल्या फिर्यादीनुसार 2 जानेवारीला दस्तगीर पठाण हे त्यांचे मित्र संजय डोंगरे यांच्यासोबत गावातील चौकात बसून चर्चा करत होते. त्यावेळी गावातील संबंधित महिला तिथून जात असताना काही वेळानं तिचा पती मागून येत अचानक दस्तगीर पठाण यांच्यावर लोखंडी हत्यारानं हात, पाय, पाठ आणि मांड्यांवर त्यानं जोरदार हल्ला केला. या मारहाणीत दस्तगीर पठाण यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून गहाळ झाली आहे. तर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या नसीम शब्बीर पठाण यांना देखील त्यानं जोराचा धक्का देत दूर लोटलं आणि पुन्हा दस्तगीर पठाण यांना मारहाण करत रक्तबंबाळ केलं. या हल्ल्यामध्ये दस्तगीर पठाण यांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झालंय. दरम्यान भांडण थांबवण्यासाठी गेलेले हुसेन अब्बास यांना त्यानं दस्तगीर आणि त्याच्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे, असं फिर्यादीत म्हटलंय. त्यानंतर पठाण यांना घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं गेलं. तेथील अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 4 जानेवारीला गावचे पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष घरी आलेले असताना पोलीस पाटलांच्या मोबाईलवरून स्पीकरवर झालेल्या संभाषणातही त्यानं दस्तगीर पठाण आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे, असंही फिर्यादीत म्हटलंय. मी हॉस्पिटलला ॲडमिट असून पोलिसांनी माझा जबाब नोंदवण्यासाठी हॉस्पिटलला येणं गरजेचं होतं, मात्र अजूनही कुणीच आलं नाही, असं दस्तगीर पठाण यांनी म्हटलंय. मी दस्तगीर पठाण. मला 2 तारखेला अविनाश रावसाहेब बर्डे यांनी गावात मारहाण केली जांबूत खुर्द येथे. मी त्याला मागं ट्रॅक्टर त्याचा वाळवरती चालू असताना तो माझ्या घराच्या शेजारून गल्लीतून ट्रॅक्टर घेऊन फासमध्ये जायचा. माझी लहान लहान मुलं व इतर माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची लहान लहान मुलं आहेत. त्यांना मी 2-3 वेळा समज दिली का बाबा तू ट्रॅक्टर मोठ्या रस्त्यात घेऊन जा. काय तो न जाता त्यांनी मला दमदाटी केली. म्हटलं तुझ्याकडे बघून घेतो असं बोलून त्यांनी मला माझा 2 तारखेला पूर्णपणे रॉडच्या साह्याने पूर्ण माझे दोन्ही हात तोडले. त्यानंतर माझी हाताची नस पण फाडली व कमरेपासून तर पूर्ण खालीपर्यंत मला एकदम गंभीर मारहाण केली. आजपर्यंत मी त्या दिवशी पोलीस स्टेशनला 2 तारखेला गेला असता माझा त्यांनी गुन्हा पण दाखल करून घेतला नाही. त्यानंतर त्यांनी मला हॉस्पिटल व्हायला सांगितलं. मी हॉस्पिटल झालो, पण मला आजपर्यंत कुणी इथं हॉस्पिटलला विचारायला आलं नाही. माझा कोणी गुन्हाही दाखल करून घेतला नाही. व माझी पत्नी रेहाना दस्तगीर पठाण हिनं 4 तारखेला जाऊन पोलीस स्टेशनला विचारलं असता त्या ठिकाणी तिचा गुन्हा घेतला व त्या गुन्ह्याची पण तो गुन्हा तिला माहिती नव्हतं की माझ्यावरती कशी मारहाण झाली. का तिनं स्वतःचे जबाब देऊन ते गुन्हा दाखल केला. पण पोलिसांनी मला खरा जबाब विचारायला आजपर्यंत आले नाही. म्हणून मी पोलिसांना पण विनंती करतो की मला माझा जबाब द्यायचा आहे पोलीस स्टेशनला. मी हॉस्पिटल असल्याकारणाने मला पोलीस स्टेशनपर्यंत येता येणार नाही. कृपया करून माझी इथं येऊन जबाब घ्यावी आणि माझा गुन्हा दाखल करून घ्यावा व जो आरोपी आहे आरोपीला अटक करावा. मी 2 तारखेला मळ्यामध्ये जात असताना पाणी भरायला 1:30 वाजताच्या सुमारास मला अविनाश बर्डे यांनी पाठीमागून येऊन माझ्यावरती हल्ला केला. मी एकदम साळगाळूपणे उभा होतो मोटरसायकलवरती. माझ्या संगती संजय श्रीरंग डोंगरे यांच्याशी मी दोघंजण आमची गप्पा चालू होत्या आणि तो जसा पाठीमागून आला त्याने मला मोठा टॉमी होती लोखंडी टॉमीनं पाठीमागून वार केले तर माझे दोन्ही हात तुटले. त्यांनी कमीत कमी दोन्ही हात तुटल्याच्या नंतर माझे पूर्ण खाली पण पूर्ण मी फ्रॅक्चर झालो.
हाताची नस वगैरे तुटली. मी त्याच अवस्थेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, पण तो माझा गुन्हा न घेता त्यांनी मला हॉस्पिटल व्हायला सांगितलं. पण आजपर्यंत कृपया करून आज कुणी आलं नाही. इथं घारगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कुणी इथपर्यंत माझ्यापर्यंत न येता मी आजपर्यंत इथं हॉस्पिटललाच आहे. तर दुसरी फिर्याद संबंधित महिलेनं दस्तगीर पठाण यांच्या विरोधात दाखल केली आहे. त्यात तिनं असं म्हटलंय की दस्तगीर यानं अश्लील भाषेत भाष्य करून जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी पतीला मारहाण केली आहे आणि समीर शब्बीर पठाण यानं धमकी दिली आहे असं तिनं म्हटलंय. या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत. शुक्रवारी 2 तारखेला शेळ्या घेऊन शेतात गेले होते. शेळ्या तिथं सासऱ्यांक पोच करून घरी परत येत असताना तिथं रस्त्याच्या कडाला दस्तगीर शब्बीर पठाण बसलेला होता. त्याने माझ्याकडे बघून विचारलं, तू नाही का, असं अश्लील शब्दात बोलला आणि शिवीगाळ केली. मी तिथून घरी गेले. घरी गेल्यानंतर माझ्या पतीला अविनाश बर्डे यांना फोन केला. ते आले. त्यांना ते जाब विचारायला गेले तर त्यांना भिल्ला असं तसं काही बोलून मारहाण केली. पठाण ह्या फिर्याद दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलीस फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्यामुळं त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीनं पोलीस ठाण्यामध्ये व्हिडिओ चित्रीकरण सुरू केलं आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना जाब विचारल्याचं व्हायरल व्हिडिओतून दिसतंय. त्यामुळं घारगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.